प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। 400 पार या अति आत्मविश्वासानं नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्ष यांची सुरुवात 18व्या लोकसभा निवडणुकीला जाण्यासाठी झाली। लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या 2 फेऱ्या आता देशामध्ये झाल्या आणि या 2 फेऱ्यानंतर 400 पारचा आकडा आता बोलणं पूर्णतः थांबलेला आहे। या सगळ्या मध्ये आता बहुमत जे आहे लोकसभेमध्ये लागणार किंवा सत्ता बनवण्यासाठी 272, आता हे बहुमत साध्य करण्यासाठी एनडीए आघाडी आणि इंडिया आघाडी यांच्यामध्ये आता चुरस आहे। पण भारतीय निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका 2024 मध्ये होत असलेल्या 18व्या लोकसभेच्या निवडणुका, या निवडणुकींचा आता मध्यवर्ती केंद्रबिंदू बनला आहे ते म्हणजे भारतीय संविधान आणि आरक्षण। तुम्हाला माहिती आहे की कालच म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांनी तेलंगणाच्या हैदराबादमध्ये बोलताना हे जाहीरपणे म्हटलं की एक व्हिडिओ फिरतो आहे आणि त्या व्हिडिओमध्ये असं म्हटलंय की आरएसएस हे आरक्षणाच्या विरोधात आहे आणि ते म्हणतात की ही खोटी गोष्ट आहे। आरक्षण जेव्हापासून लागू झालं तेव्हापासून आम्ही आरक्षणाचं समर्थनच करतो आहोत आणि ती गरज असेपर्यंत ते राहील। आता आरक्षणाचा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा आरक्षण या धोरणाच्या विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका राहिलेली आहे। अशा प्रकारची कोणतीही बाब आता समाजामध्ये लपून राहिलेली नाही, परंतु वेळोवेळी ते आपली भूमिका घेत असतात, बदलत असतात। यापूर्वी जी बिहारची विधानसभा निवडणूक झाली त्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोहन भागवत यांनीच बिहारमध्ये स्टेटमेंट केलं होतं की आरक्षण संपवलं गेलं पाहिजे किंवा त्याची एक समीक्षा करणारी एक रणनीती झाली पाहिजे आणि त्याचा परिणाम बिहारमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं, म्हणजे खास करून भाजपाला। आता तीच गोष्ट म्हणजे गेल्या 2 दिवसापासून जी उभी राहिली ती म्हणजे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा संदर्भातला एक व्हिडिओ, म्हणजे तो फेक व्हिडिओ आहे की ज्यामध्ये ते एससी एसटी ओबीसींचं आरक्षण हे भाजप सत्तेवर आल्यावर ते संपून टाकेल अशा प्रकारचं ते एडिट करून तो व्हिडिओ फिरवला जात आहे, अशा प्रकारचा तो आरोपही आहे। म्हणजे संविधान आणि आरक्षण हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इतकं मध्यवर्ती बनलेलं आहे आणि त्याचा परिणाम काँग्रेसचे नेते जे राहुल गांधी सांगतात की एससी एसटी ओबीसी सह मायनॉरिटी सह 90% समाज हा या देशाच्या एकूणच सत्ता बदलाच्या परिघामध्ये येतो आहे आणि मग बहुमत मिळेल की नाही, ते काठावरचं तरी मिळेल की नाही, अशी एका बाजूला सत्ताधाऱ्यांची झालेली मनस्थिती आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येक फेरीत इंडिया आघाडीचा किंवा विरोधी आघाडीचा दुणावत जाणारा आत्मविश्वास, या दोन्ही गोष्टी प्रत्येक फेरीमध्ये जेव्हा बदलताना दिसत आहेत तेव्हा संविधान आणि आरक्षण, भारतीय संविधान आणि आरक्षण हा भारतीय समाजाचा आता मध्यवर्ती केंद्रबिंदू कसा झालाय हे स्पष्ट होतं। संविधान बदलाची भाषा भारतीय जनता पक्षाच्या अनेक खासदारांनी वेळोवेळी केली आणि त्याला प्रत्युत्तरादाखल स्वतः नरेंद्र मोदी यांनी स्टार कॅम्पेनर बनून जे देशामध्ये जो प्रचार ते करत आहेत त्या स्टार कॅम्पेनच्या सभांमध्ये त्यांना हे सांगावं लागतं आहे की भारतीय संविधान बदलण्याचा खोटा प्रचार हा विरोधी आघाडीकडून केला जात आहे। भारतीय संविधान बदलण्यासाठी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले तरी ते बदलता येणार नाही असं वाक्य स्वतः पंतप्रधान यांनी वापरलं। परंतु प्रश्न असा आहे की गेल्या काही काळापासून म्हणजे राज्यनिहाय जरी आपण पाहिलं तर त्या राज्यांमध्ये संविधान जी बाब म्हणतं ती त्या राज्यांमध्ये
सरकार आणि गव्हर्नर किंवा राज्यपाल यांच्यामधला जो संबंध असतो तो संबंध तणावग्रस्त का होतो आहे? संविधानाने केलेली सक्ती, संविधानाने दिलेले आदेश हे त्या म्हणजे भाजपेतर राजकीय सत्ता आणि त्या ठिकाणचे राज्यपाल यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचंही देखील आपण उदाहरण जर पाहिलं म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असल्यापासून 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न हा शेवटपर्यंत निकाली निघाला नाही. या सगळ्या बाबी जर आपण पाहिल्या तर संविधान हे आहे तसंच ठेवायचं आणि त्याची अंमलबजावणी ही फेटाळत राहायची किंवा ती तणावात आणायची असाही जो भाग येतो तो देखील संविधानावर एक ताण निर्माण करतो आणि संविधानवादी लोकशाहीवादी समूहाला तो काहीतरी संदेश देतो. आणि म्हणून आज ज्या निवडणुका देशभरात होत आहेत यामध्ये संविधानाचं रक्षण आणि आरक्षण ही बाब अतिशय महत्त्वपूर्ण बनली आहे. गेल्या काही वर्षापासून भारताच्या सार्वजनिक संस्थांचं जे खाजगीकरण हे काही नरेंद्र मोदी यांच्या काळातलं आलेलं धोरण नाही. 1991ला PV नरसिंहराव यांच्या नेतृत्वामध्ये भारताने जागतिकीकरणाचा स्वीकार केला आणि त्या जागतिकीकरणाचा परिणाम या देशामध्ये खाजगीकरणामध्ये जो करण्यात आला आणि त्याही काळामध्ये सरकारी संस्थांचं कमी प्रमाणात का असेना परंतु ते प्रायव्हेटायझेशनकडे वळलेले होते. ते वाजपेयी सरकारच्या काळामध्ये थोडं अधिक वेगाने गेलं आणि आता मोदी सरकारच्या काळात तर ते अगदी म्हणजे ज्याला बुलेट ट्रेन म्हणावी अगदी त्या गतीनं हे खाजगीकरण म्हणजे सार्वजनिक संस्थांचं खाजगीकरण पुढे गेलं आहे. सार्वजनिक संस्थांचं खाजगीकरण होणं यामध्ये एक स्पर्धात्मक भांडवली व्यवस्था येण्याऐवजी काही क्रोनी कॅपिटल नावं त्याच्यामध्ये येतात आणि ते त्या संस्थांना ताब्यात घेऊन त्यातून काहीतरी दुसरं निर्माण करतील आणि रोजगार निर्माण करतील अशी जी अपेक्षा देशाला होती तीही फोल ठरली. एका बाजूला आरक्षण गेलं सार्वजनिक संस्था खाजगी झाल्यामुळे, दुसऱ्या बाजूला त्या खाजगी क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा रोजगार निर्माण झाला नाही. आणि हे संविधान जे म्हणतं त्यांच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये म्हणजे आर्टिकल 38 ते 51 ह्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये देशाची मालमत्ता सार्वजनिक मालमत्ता ही सार्वजनिक म्हणजे सरकारच्याच ताब्यात ती राहावी आणि त्याच्यातून रोजगार निर्माण करावा आणि तो रोजगार अशा पद्धतीने की स्त्री पुरुष किंवा कुठल्याही पातळीवर त्या रोजगारामध्ये भेद नको, 2 व्यक्तींच्या उत्पन्नामध्ये अंतर देखील कमीत कमी व्हावं. त्यामुळे टोकाची जी वर्ग व्यवस्था म्हणजे एका बाजूला अति श्रीमंत दुसऱ्या बाजूला अति दारिद्र्य ही देखील व्यवस्था कधीही निर्माण होऊ नये याची सगळी काळजी संविधानाच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलने घेतलेली आहे. परंतु ती गेल्या कित्येक वर्षामध्ये ती अंमलात आली नाही आणि त्यामुळे संविधान हे केवळ आरक्षण वाचवणारं माध्यम आहे या दृष्टीने आता भारतीय लोक त्याकडे बघत नाही तर भारतीय लोक आम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य, लोकशाही, अधिकार या सगळ्या गोष्टी केवळ संविधानामुळे मिळालेल्या आहेत आणि म्हणून त्या अनुषंगानं आरक्षण हा त्यांच्याही लेखी दुय्यम भाग असतो परंतु तो आवश्यक आहे. परंतु भारतीय संविधानानं जी समता, जे स्वातंत्र्य, जे बंधुत्व, जे अधिकार भारतीय समाजातल्या SC, ST, OBC, मायनॉरिटी आणि एवढंच नव्हे तर वरच्या जाती समूहांनाही जे अधिकार दिले आहेत त्या अधिकारामुळे भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी या देशातील बहुजन समाज SC, ST, OBC, मायनॉरिटी हे कटिबद्ध तर आहेतच पण वरच्या जात समूहातीलही प्रागतिक विचार करणारे समूह देखील त्या अनुषंगाने आपली भूमिका घेऊन आहेत. म्हणून संविधान बदलाची साधी शक्यता जरी कोणी वर्तवली किंवा तसा संशय आला, तशी शंका आली तरीही त्या शक्तींचा पराभव करण्याचं सामर्थ्य
भारतीय लोकांमध्ये आजही आहे. आरक्षण हा निश्चितपणे भारतीय लोकांनी संविधानानंतर दुसऱ्या क्रमांकावर ठेवलेला मुद्दा आहे. कारण आज देशातील जवळपास 90% समाज समूहांना आरक्षण आहे. म्हणजे 90% देखील म्हणण्याची गरज नाही, तो 100% समाज समूहाला आरक्षण आहे. कारण 10% आर्थिक आरक्षण जर आपण पाहिलं तर ते वरच्या जात समूहाला आहे. आणि उर्वरित म्हणजे SC ST OBC यांचं जर आपण आरक्षण पाहिलं तर ते उर्वरित समाजाला म्हणजे ते समाजाच्या मुख्य भागाला आहे. म्हणजे 85 आणि 15 ही जी थिअरी आहे ही सगळी आता आरक्षणात आलेली आहे. आणि त्यामुळे कोणताही जात समूह आरक्षणापासून वेगळा राहिलेला नाही, वंचित राहिलेला नाही, दूर राहिलेला नाही. त्यामुळे भारतीय समाज 100% आरक्षणधारी झालेला आहे. आणि म्हणून 100% आरक्षणधारी झालेला समाज हा आरक्षणाच्या विरोधात कसा उभा राहील हा देखील प्रश्न आहे. आणि म्हणून आरक्षणाचा विरोध जर कुणीही केला त्याला राजकीय पराभवाला सामोरं जावं लागेल. ही बाब गृहमंत्री अमित शहा सारख्या नेत्यांचा फेक व्हिडिओ जेव्हा येतो किंबहुना तो त्याची अजून शहानिशा व्हायचे, तो जेव्हा येतो तेव्हा त्याचे राजकीय परिणाम किती तीव्र असतील ही बाब आपल्या लक्षात येते. आणि म्हणून संविधान आणि आरक्षण हे आगामी 3ऱ्या टप्प्यात ही बाब मतदान करताना भारतीय मतदारांच्या मनामध्ये अधिक रुजलेली असेल. आणि म्हणून निवडणुका या अधिकाधिक विरोधी गटाकडे झुकलेल्या असतील का हाच सत्ताधाऱ्यांच्या समोरात चिंतेचा विषय आहे. आणि म्हणून गेल्या पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये मतदानाच्या पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये बाहेर न पडलेले संघाचे मोहन भागवत यांना 3ऱ्या फेरीपूर्वी आपला संदेश द्यावा लागतो आहे. याच्यामध्येच संविधान आणि आरक्षण याचं नेमकं भारतीय लोकांमध्ये काय महत्व आहे हे स्पष्ट होतं. आणि त्यामुळेच मतदानाची 3री फेरी हे संविधान आणि आरक्षण या भोवतीच असणार. आणि त्यानंतरच्या 4ही फेऱ्या देखील त्या भोवतीच असणार. त्यामुळे भारतीय निवडणुकांमध्ये, लोकसभेच्या निवडणुकांमध्ये हे 2 मुद्दे प्रमुख होत असून त्याभोवती सर्व राजकीय पक्षांना एकवटावं लागतं आहे. आणि हीच खरी भारतातील लोकांची, भारतीय जनसमूहाची शक्ती आहे. त्यामुळे संविधान आणि आरक्षण हा भारतीय लोकांच्या जीवनाचा आता अविभाज्य भाग झाला आहे. त्याविरोधात टीका टिप्पणी करणं देखील किती जड जाऊ शकतं. ही जी झड पोचते आहे भारतीय जनता पक्षाला ती निश्चितपणे जाणवते आहे. आणि याच्यातच या संविधानाच्या शक्तीचं महत्व हे एकवटलेलं आहे. आणि हे महत्व आता राज्यकर्त्यांना, सत्ताधाऱ्यांना आणि विरोधी शक्तींना कोणालाही दुर्लक्षित करता येणार नाही. म्हणून आगामी उर्वरित 5 मतदानाचे टप्पे याच भोवती असणार. त्यामुळे भारतीय मतदार आता संविधान, आरक्षण आणि लोकशाही याच्या मजबूतीसाठीच तो मतदान करेल हे चित्र आता जवळपास स्पष्ट झालं आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.